नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनाणे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण वारंवार मालवणी रेसिपीजचे व्हिडिओज नेहमी टाकत असतो आणि आता बरेच दिवस झाले आपण सुंदर अशी काही रेसिपीचा व्हिडिओ टाकला नव्हता. आणि आज सकाळी मी गेलो होतो फिश मार्केटला आणि आपण काही कोळंबी घेऊन आलो प्रॉन्स राईस करण्यासाठी. तर मम्मीला बोलवलं, मम्मी प्रॉन्स राईस आज संध्याकाळी करशील का? तर मम्मी आमची एव्हर रेडी जेवण बनवण्यासाठी असते. तर येस, आज जी रेसिपी आपण करणार आहोत ना, ती एकदम सोपी रेसिपी आहे, सगळ्यांना आवडणारी आहे. यातला प्रमुख घटक म्हणजे एक तर प्रॉन्स, दुसरा म्हणजे आपला मालवणी मसाला. तर मालवणी मसाला वापरून प्रॉन्स राईस कसा करता येईल किंवा कोळंबी भात कसा करता येईल ना, हे आता आपण पटकन किचनमध्ये जाऊया आणि बघूया. गोष्ट, आता काहीच दिवसांमध्ये आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि सध्या आपले सबस्क्रायबर्स 5,000ला जवळपास 50-60 सबस्क्रायबर्स अजून कमी आहेत. तर जर 1 वर्षापूर्तीवर 50-60 सबस्क्रायबर्स आता आपले अजून वाढले आणि 5,000 सबस्क्रायबर्सचा पल्ला जर आपण गाठला ना, तर एक वेगळीच मजा येईल. त्यामुळे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच खाली जाऊन अगोदर सबस्क्राईब करा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर कोकणातल्या व कोकणाच्या जवळपासच्या छान छान गजाल्या, छान छान गोष्टी आपण नेहमीच आपल्या चॅनलवर आणत असतो. तर चला लवकर अगोदर सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी किचनमध्ये जातो आणि तयारी जी आहे आजच्या आपल्या रेसिपीला आपल्याला लागणार आहे कांदा, कोथिंबीर, टमॅटो, कोकम, मग इथे आलं आहे जे मम्मीनी घेतलेलं आहे, थोडीशी कढीपत्ता आहे आणि लसूण आहे. तर कांदा आपण जवळपास किती घेतला आहे का मम्मी? 3 मीडियम कांदे घेतले आहेत. टमॅटो पण तेवढेच घेतलेले आहेत. कोथिंबीर, मिरची बाकीचे आहे ना, ते तुम्हाला तुमच्याप्रमाणे वापरायचे आहेत. नंतर आपला मेन प्रोडक्ट आपल्याला जो लागणार आहे ना, तो आहे आपला चिरंजीवचा मालवणी मसाला. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ना कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे. ओके मम्मी, तेल तापल्यावर आपल्याला पुढे काय टाकायचं? त्याच्यात आलं, लसूण, कढीपत्ता बारीक चिरलेला, ओके, आणि ओल्या मिरच्या. ओके. तर मम्मी, तू कढीपत्ता आहे ना, तो ऑलमोस्ट सगळ्या जेवणामध्येच वापरते ना, एकदम बारीक चिरून? हो. का असं करते? कारण ना तो आपल्या पोटात गेला ना की रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढते. ओके, आता आपण कांदा जो आहे तो पूर्ण एकत्रच टाकणार आहोत ना? त्यानंतर आपण हिंग टाकतोय का त्याच्यात? ओके. कांदा आपल्याला तेच ते किती रंगावर येईपर्यंत भाजायचं. लाल करायचं नाही. लाल नाही करायचं आहे आपल्याला कोळंबी आपल्याला त्याच्यातच शिजवायची आहे. ओके. कोलंबी भात जो आहे ना, तो आमच्या घरी सगळ्यांचा खूप जास्त फेवरेट आहे. कारण एकतर खूप सोपं आहे बनवायला. सगळ्यात कठीण काम म्हणजे कोलंबी सोलणंच आहे याच्यामध्ये, पण ते आता आमच्या घरी ऑलमोस्ट सगळ्यांना येतं, आपलं रेस्टॉरंट असल्यामुळे. तर ते झालं की पटकन, बेसिकली मम्मी याला फोडणीचा भात जेवढा करायला वेळ लागतो तेवढाच वेळ लागत असेल ना? हां, तर फोडणीचा भात जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो कोलंबी भात करायला. आणि ऑफिसमध्ये पण खूप फेमस होता त्यांच्या मित्रांसाठी. तर मम्मी ना अगोदरपासूनच, आता तर काय आपण ऑफिसला जात नाही, आता आपण आपला स्वतःचा व्यवसाय. तर आम्ही, माझ्या बहिणी, डॅडी जेव्हा ऑफिसला वगैरे जायचो ना, तेव्हा जेव्हा प्रॉन्स राईस असायचं तेव्हा खूप जास्त द्यायची, कारण सगळ्यांना खूप आवडायचं. आता तयार झाले, असं कसं करणार आपल्याला? जरासा, ओके, म्हणजे ट्रान्सलुसेंट, जरासा ट्रान्सपरंट कलर. ओके, मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाटर. ओके. टमाटर साधारण किती वेळ आपल्याला स्टर करायचं? 2-4 मिनिटं. अच्छा, जरासा नरम होईपर्यंत. आता आपण टाकूया मालवणी मसाला. तर हा आहे आपला चिरंजीवचा मालवणी मसाला. आपण स्वतः मालवणी मसाला करतो आणि आपला मसाल्यांचा व्यवसायही आहे. तर तुमच्यापैकी कोणाला जर हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनच्या खाली नंबर देत आहे,
त्या नंबरवर तुम्ही प्रोडक्ट लिस्ट असा एक व्हॉट्सॲप आम्हाला करा की आमची प्रोडक्ट लिस्ट जी आहे चिरंजीव फार्म फ्रेशची ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि आमचे प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्याकडे होम डिलिव्हरी करून मागवू शकता. तर मालवणी मसाला मम्मी जसं त्यांना तिखट हवं आहे त्याप्रमाणे वापरायचं, बरोबर ना? ओके ओके. तर आता आपलं डिश मधला स्टार आयटम जो आहे तो आता आपण टाकणार आहोत, बरोबर? म्हणजे प्रॉन्स आहेत, कोलंबी. ओके, तुम्हाला तुमच्या प्रमाणात घालू शकतो. बरोबर. आपण जवळपास 1 किलो कोलंबी होती, ती सोलून एवढी झाली आहे, तेवढं आपण वापरतोय ना? थोडीशी काढून ठेवू. ओके ओके. 1 किलोपेक्षा थोडी कमी आहे. मालवणी मसाला आणि मिरची एकत्र आत गेल्यानंतर ना सुंदर असा सुवास येतो. म्हणजे मालवणी मसाला, मिरची, आलं, लसूण सगळं आत गेल्यानंतर ना ऑलरेडी तोंडाला पाणी सुटायला सुरू होतं आणि असं होतं की केव्हा तो भात तयार होतो आणि आपण खाणार. ओके, आता आपण त्यानंतर कोकम टाकणार आहोत. ओके, या स्टेजला आपण गॅस कमी करणार आहे थोडा, बरोबर? ओके. आणि मीठ आता आपण चवीनुसार घालणार आहोत ना. ह्याच्या अगोदर आपण भातामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे कोलंबीच्या मेजरमेंट मध्ये मीठ टाकायचं. ओके ओके. आता आपल्याला मम्मी हे किती वेळ शिजवायचं आहे? 10 मिनिटं कमी गॅसवर झाकून. झाकून. ओके. सो प्रॉन्स किंवा कोळंबी आहे ना, ती शिजवण्याची एक अशी टेक्निक आहे की जर तुम्ही ती जास्त शिजवलीत तर ती खूप दडदडीत किंवा कडक होणार. त्यामुळे कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर त्यामुळे आपण ती एकदम कमी गॅसवर झाकून साधारण 10 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपली कोळंबी शिजते, तोपर्यंत भात कशा प्रकारे तू तयार केला सांगशील? तर आपण भात आहे ना, तो सगळं चिरायचं वगैरे अगोदरच आपण भात आपल्याला लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये, आपल्या 5-6 माणसं किंवा किती असतील त्याप्रमाणे भात करून घ्यायचा कुकरला. फक्त 1 शिटी मीठ घालून जरा करायची. ओके. आणि एकच शिटी घ्यायची कारण आपण परत कढईमध्ये तो भात कोळंबी बरोबर परतणार आहोत. त्याच्यामुळे आपण भाताला 1 ग्लास, समजा 2 ग्लास तांदूळ असतील तर 4 ग्लास पाणी घालून 1 शिटी घ्यायची. आणखी 2-4 मिनिटं ठेवून किंवा 5 मिनिटं ठेवून झाला एकदाच होऊन जाते. कुल्फी पण वाट बघते काय कोलंबी भाताचा? काय कुल्फी, तू कोलंबी भात खाणार काय? जो कोळंबी भात आहे ना, त्याला बऱ्याच नावाने ओळखलं जातं. कोण त्याला प्रॉन्स बिर्याणी म्हणतं, कोण त्याला प्रॉन्स राईस म्हणतं, कोणी प्रॉन्स पुलाव म्हणतं. आमच्याकडे आम्ही त्याला कोळंबी भातच म्हणतो. आणि नेहमी इतर कुठलाही मसाला न वापरता फक्त मालवणी मसाला वापरूनच आम्ही हे बनवतो आणि त्याच्याबरोबर हिरव्या मिरच्याही वापरतो आपण. तोपर्यंत आपला प्रॉन्स तयार होतोय ना, तोपर्यंत मम्मीने सकाळी मोडूसाला मसाला लावून ठेवलेला, तर तो आता आपण तांदळाच्या पिठामध्ये कोट करतोय आणि फ्राय करणार आहोत. ही जी किरकिर आहे ना, ती जबरदस्त आवडते. बाकी किरकिर आपल्याला कोणाला आवडत नाही, पण ही माशाने केलेली किरकिर असते जबरदस्त. माझी हालत अशी झाली आहे ना, एका तव्यावर मोडूसा फ्राय होतोय आणि एका कढईवर आपला प्रॉन्स राईस आहे, त्याचा प्रॉन्स तयार होतोय आणि दोघांचाही सुगंध असा मस्त आलेला आहे ना की लिटरली म्हणजे असं झालंय की वाफ पण बघा मस्त येते तोंडाला. ॲक्च्युली तुम्ही फील करू शकाल की माझ्या तोंडाला पाणी सुटलंय केव्हा एकदाचं तयार होतंय आणि केव्हा आपण टेस्ट करतोय. तर इकडे आपली कोळंबी जी आहे ती तयार झालेली आहे बघा. वाह, झाकण उघडल्या असं म्हणजे पटकन असा हात घालून खावासा असंच वाटतंय. जबरदस्त असं सुगंध आता आलाय. आणि आता हा जो भात आहे ना, जो मम्मीने मगाशी सांगितला कशा प्रकारे आपण तयार केलाय, तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. ओके, कोथिंबीर आधी घालायची काय? ओके.
आता आपला भात जो आहे तो आता आपण आपल्या प्रॉन्स मसाला जो तयार केलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आता ह्याला नीट आपण एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे ते भात आणि आपला प्रॉन्स मसाला आहे ना तो मस्त एकत्र येऊन येणार. कलर चांगला आलाय. कलरचं तर काय माहित नाही, कलर तर आलाच आहे चांगला, पण मला खुशबू पण मस्त आली आहे. आता हे किती वेळ म्हणजे मिक्स केल्यावर एक वाफ अजून घ्यायची ना? फक्त वाफ घेतली की झालं आपलं. तर आता हे मिक्स केल्यावर एक वाफ का घ्यायची की जो कोळंबीचा जो फ्लेवर आहे ना तो भातामध्ये मस्तपैकी इन्फ्यूज होणार, म्हणजे भात वेगळा आहे आणि कोळंबी वेगळी आहे असं आपल्याला वाटणार नाही. मस्त ऑलरेडी आता इकडे म्हणजे इकडे एका ठिकाणी फ्राय फिश आणि एका ठिकाणी प्रॉन्स कोळंबी भात. मजा आहे बाबा माझी आज. नीट मिक्स केलाय आणि आणखीन एक वाफ येईपर्यंत आपण त्याला आता झाकण लावून ठेवणार आहोत. बरोबर, म्हणजे सगळं एकजीव होईल भात आणि प्रॉन्स. ओके. त्याला एक 2-5 मिनिटं ना, जास्त वेळ नाही ना? फक्त वाफ आली की. अच्छा, एक वाफ येईपर्यंत फक्त. कधी येणार बाबा ही वाफ? ओके. आता सगळ्यात आतुरतेने आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, वाह जबरदस्त, आपला कोळंबी भात तयार झालेला आहे. याच प्रकारे गॅस बंद केला. ओके. तर आता खायला, हो चालेल, खायला घेऊ शकतो आता डायरेक्ट. चला तर मग. गरम भात घेऊ शकता. ओके. सोलकढी, भात आणि फ्राय फिश. ओके, चलो सोलकडे पण केली आहे. वा भारी. चला तर मग मित्रांनो, ही सुंदर मेजवानी जी मम्मीने तयार केली आहे ना, कोळंबी भात, फ्राय फिश आणि सोलकढी पण मम्मीने मगाशी करून ठेवलेली, ते एक सुंदर मालवणी मेजवानी जी आहे ना ते आता आपण करूया. आणि प्रॉन्स राईस कसा झालेला आहे किंवा कोळंबी भात कसा झालेला आहे ना तो आता तुम्हाला मी सांगतो. तर आता आपल्या समोर सुंदर असं ताट मांडलेलं आहे मम्मीने, ज्यामध्ये कोळंबी भात आहे. बघा, कोळंबी भात, मोडुसाची फ्राय तुकडी आणि सोलकढी. तर चला प्रॉन्स. आता एक कुल्फी. काय आलं म्हणजे काय काय पाहिजे? कोळंबी भात पाहिजे? पाहिजे काय? चलो तर खाली. चला आपण टेस्ट करून बघूया कसं झालं आहे. शक्यतो मी हाताने खातो, पण आता एवढं गरम आहे आणि तुमच्यासाठी टेस्ट करायचं ना, त्यामुळे आपण स्पूननी खाऊन सांगतो तुम्हाला. कडकडीत गरम आहे. वा मस्त झालंय का मम्मी? एकदम परफेक्ट. तिखट मीठ बरोबर लागलंय. जबरदस्त असा झालेला आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा, कारण असे छान छान मालवणी घरगुती रेसिपीज हे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो. आणि जर आवडलं तर खाली नक्कीच लाईक बटन आहे तो प्रेस करा. आणि अशा छान छान गावातल्या गजाल्या व रेसिपीज व गाव जीवन बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल गाव गजाली याला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करायला जा. तोपर्यंत माझा कोळंबी भात, मोडुसा आणि सोलकढी ह्याच्यावर ताव मारतो. पुन्हा भेटूया.